वेलकम बॅक फ्रेंड्स. मी वॅगाबॉन्ड मॅक. मित्रांनो, आपण आज एका नवीन भटकंतीला निघालो आहोत, नवीन भ्रमंतीला निघालो आहोत. ही आहे खाद्य भ्रमंती. आपण एका नवीन यूट्यूब चॅनलची सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे पैसा वसूल खाबुगिरी. पैसा वसूल खाबुगिरी हे खाद्य भ्रमंती चॅनल असणार असून पैसा वसूल खाबुगिरीमध्ये आपण नवनवीन अशा हॉटेलची सफर करणार आहोत, नवनवीन असे पदार्थ चाखणार आहोत, अननोन आणि हिडन अशा प्लेसेस शोधून काढणार आहोत आणि ह्या यूट्यूब चॅनलवर आपण खमंग अशा रेसिपीजसुद्धा बघणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया पैसा वसूल खाबुगिरीला. मित्रांनो, पैसा वसूल खाबुगिरीच्या पहिल्या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पैसा वसूल खाबुगिरीची आपण सुरुवात करणार आहोत नाशिकच्या या पावन धर्तीवरनं. नाशिक म्हटल्यावर आपल्याला आठवतं ते मिसळ. नाशिकला मिसळीची पंढरी, मिसळीचं कॅपिटल असं समजलं जातं. नाशिकमध्ये लाल मसाल्याची मिसळ, काळ्या मसाल्यातली मिसळ, हिरव्या वाटणामधली मिसळ, मटकीची मिसळ, मुगाची मिसळ, वाटाण्याची मिसळ अशा विविध प्रकारच्या मिसळ आपल्याला इथे नाशिकमध्ये चाखायला मिळतात. 100 वर्ष अशी परंपरा असलेली इथे मिसळीची हॉटेल्स आपल्याला बघायला मिळतात. पण इथली खरी विशेषता आहे नाशिकच्या मसाल्याच्या मिसळीमध्ये असलेले हे मसाले. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या घरामध्ये तयार होणारे पारंपरिक पद्धतीचे जे मसाले आहेत, मिसळ बनवायची जी ही रेसिपी आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या पत्नीच्या हातातून जे अर्क उतरतो त्या मिसळीमध्ये, त्या मिसळीला जी चव येते, गृहिणींची चव येते, गृहिणीच्या हाताची चव येते, ही खरी नाशिकची मिसळीची खरी ओळख. अशाच एका नाशिकच्या ओरिजिनल मिसळीच्या हॉटेलमध्ये मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आत्ता आपण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी. माझ्या उजव्या साईडला तुम्ही बघू शकता तो CBS आहे आणि डाव्या साईडला आहे ते जुनं नाशिकचं टॅक्सी स्टँड. या टॅक्सी स्टँडच्या समोर एक शीतल रेस्टॉरंट म्हणून एक रेस्टॉरंट आहे. इथेच आपण नाशिकची ओरिजिनल मिसळची चव चाखण्यासाठी आलेलो आहोत. तर चला हॉटेलच्या दिशेने आपण निघू. नाशिकचं टॅक्सी स्टँड आणि त्याच्या समोर आहे हे हॉटेल शीतल. हॉटेल शीतलची स्थापना 71 साली झालेली होती. पण या हॉटेलला जवळजवळ 100 वर्षाची परंपरा आहे, कारण त्यांचा पारंपरिक व्यवसाय हा गंगेच्या तीरावर म्हणजेच गोदावरी काठी होता.
तर मिसळी बरोबर आपण ऑर्डर केलेली आहे वडा रस्सा, मिसळी बरोबर पाव आहे, हा पापड आहे, वेगळ्या प्रकारचा पापड आहे, त्याची चव सुद्धा एकदम व्यवस्थित आणि वेगळी आहे. त्याच्याबरोबर भजीची प्लेट आहे, कांदा आणि लिंबू आहे आणि इथली स्पेशालिटी म्हणजे ही तर्री आणि रस्सा. तर्री आणि रस्सा आपल्याला त्याच्याबरोबर मिसळी बरोबर मिक्स भजी, मिळालेला ही मिक्स भजी आहेत. इथली गोल भजी अतिशय सुंदर आणि उत्तम अशी आहेत. मधून पूर्णपणे शिजलेली आहेत, तळली गेलेली आहेत. बऱ्याच ठिकाणी ही मध्ये कच्ची राहिलेली असतात, पण इथे तसं होत नाही. ही यांची स्पेशालिटी आहे. सुहासराव, येस, जरा मिसळ टेस्ट करा आणि आम्हाला सांगा की नाशिकची ओरिजिनल मिसळ म्हणजे काय आहे. तुमच्याकडे मिसळ आहे, आमच्याकडे मी वडा रस्सा घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे मिसळ आहे. अर्थात दोन्ही पदार्थ आम्ही दोघंही ट्राय करणार आहोत. अति सुंदर. कसं वाटलं? कारण काय, एक तर लोकल मसाल्यांची चव लागते, अतिशय सुंदर ग्रेव्ही, ठीक, आणि हा रस्सा पण अतिशय सुंदर, चविष्ट, आणि त्यावर आलेली ही तर्री. रस्सा घालून ही आपली छान अशी मिसळ तयार झालेली आहे. त्याच्यात थोडी तर्री घातलेली आहे. आता मी त्याच्याबरोबर पाव खाणार आहे की जो रस्सा ओढून घेतलेला आहे पावानी. अतिशय सुंदर आणि घरगुती मसाल्याची ही मिसळ आहे. त्याची चव अवर्णनीय अशी आहे, त्याचं फार वर्णन मी करू शकणार नाही. त्यामुळे ही तुम्हाला खायलाच लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला इथली गंमत समजणार नाही. फार तिखट नाही, फार स्पायसी नाही, पण चव म्हणजे हा हा लाजवाब. तर मिसळ आता मी पण ट्राय करतो आहे. मिसळीमध्ये जी शेव आहे तिचा क्रंचीनेस अजून येतो आहे. मटकी भरपूर प्रमाणामध्ये टाकलेली आहे, कुठेही कंजूसी नाही. आपल्याला मटकीचं एक क्वांटिटी इथे बऱ्यापैकी दिसते आहे. मटकीची चव जी आहे ती गावरान चव आहे. त्याच्याबरोबर वापरले गेलेले जे मसाले आहेत ते मसाले सुद्धा घरगुती मसाले आहे. आपण असं वाटतं की आपण आपल्याच घरामध्ये बसून ही भाजी खात आहोत, ही मिसळ खात आहोत, असा तो फील आहे. आणि पूर्णपणे ही मिसळ जी आहे ही घरगुती मिसळ आहे, आपली घरातली मिसळ आहे. नाशिकच्या शेतामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर ज्या प्रकारची मिसळ तयार होते आणि मिळते ती चव आहे, ओरिजिनल चव आहे. त्याच्याबरोबर कुठेही तुम्हाला जास्त तेल आहे असं वाटत नाही. मिसळीमध्ये पोहे टाकलेले आहेत, त्या पोह्यामुळे त्या मिसळीला एक प्रकारचं मस्त बाइंडिंग झालेला आहे. तो एक थिकनेस आणि रिचनेस त्या मिसळीचा व त्यामुळे वाढलेला आहे. आणि त्याच्याबरोबर कांदा आहे, नाशिकचा कांदा हा मिसळीला एक वेगळीच चव घेऊन जातो. एक वेगळ्या दर्जापर्यंत ती मिसळ घेऊन गेलेली असते. आणि त्याच्याबरोबर असलेली कोथिंबीर आहे. आणि त्याच्याबरोबर मी अजून पाव नव्हता ट्राय केलेला, मी पाव पण ट्राय करतो आहे. पाव इथे खूपच ताजे पाव आहे, कुठेही आपल्याला असं वाटत नाही की जुने पाव आहेत असं. आणि एकदम नरम पाव आहेत. पावांची क्वांटिटी पण बऱ्यापैकी चांगली आहे. आणि तोंडामध्ये टाकल्या पाव आणि मिसळ ही विरघळते. आणि चव जी आहे मिसळीची ती आपल्याला नंतर जाणवत राहते. तिथला मसाले जे आहेत, घरगुती मसाले, ते आपल्याला जाणवत राहत आहेत. याची चव आपल्या जिभेवर रेंगाळताना दिसते. आणि अतिशय सुंदर ओरिजिनल घरगुती ओरिजिनल नाशिकची मिसळ म्हटल्यावर मला ह्या मिसळीला निश्चितच पैसा वसूल असं म्हणावं लागेल.
आता त्याच्याबरोबर आपण बटाटा वडा आणि रस्सा आपण मागवलेला आहे. रस्सा मिसळीमध्ये जो आहे तोच आहे, त्यामुळे त्याला एक वेगळी चव आहे. बटाटा तुम्ही बघू शकता, तर हा बटाट्या वड्यामध्ये जी भाजी आहे ती भाजी पूर्णपणे मऊ झालेली आहे आणि ते रश्श्यामध्ये एकजीव झालेली आहे. तिचा एक वेगळी चव या बटाट्या वड्याला त्यामुळे येते. त्याच्याबरोबर जी शेव आहे त्या शेवेचा क्रंचीनेस जाणवतो आहे. कांदा आहे, कांद्याची एक वेगळी चव येते आहे. पण याच्यामध्ये जी भाजी मारून गेलेलं आहे ते म्हणजे ह्या बटाटा वड्यामध्ये असलेला हा रस्सा मात्र अप्रतिम आहे, सुंदर रस्सा आहे. खूप छान. तर आता आपल्या बरोबर आहेत शीतल रेस्टॉरंटचे जे मालक आहे, ओनर आहेत, श्री राजू शेठ. आपण त्यांचं स्वागत करू आणि त्यांनाच विचारू की या हॉटेलची परंपरा आणि स्पेशली त्याच्यानंतर मिसळीची ही जी ओरिजिनल चव आहे याच्याबद्दल काय सांगता येईल. ओरिजिनल चव ही आमच्या मिसळची वैशिष्ट्य असं आहे की घरगुती मसाले आम्ही इथे वापरतो. कुठल्याही प्रकारचे रेडीमेड मसाले वापरत नाही. त्यामुळे ही मिसळची चव ही घरगुती पद्धतीची चव आहे ती. या हॉटेलची सुरुवात कोणी केली. या हॉटेलची सुरुवात 1971 अंबादास शेठ दरोडे म्हणजे आमचे वडील यांनी सुरुवात केली. आणि या अगोदर पण आमची 100-125 वर्षाची परंपरा आहे. ती गोदावरीच्या किनारी सावता माळी रेस्टॉरंट या नावाने तिथे आहे, आजही आहे. अगोदर हॉटेल होतं, आजही आहे. त्याचीच ही एक ब्रँच इथे 71 मध्ये सुरू झाली. म्हणजे ह्या हॉटेलचा जरी विचार केला तरी या हॉटेलला जवळजवळ 55 वर्षाचा एक इतिहास आहे. 55 वर्ष. आणि ह्या हॉटेलला आपण म्हणतो की ही ओरिजिनल चव आहे मिसळीची, कारण तुम्ही घरगुती मसाले वापरतात आणि त्या मसाले बनवण्याची तुमची एक पारंपरिक पद्धत पण आहे. वडिलांपासून ती पद्धत आहे, ती मसाले बनवण्याची तीच वापरतो आम्ही. कुठल्याही प्रकारचे रेडीमेड मसाले वापरतो. आता आपल्या बरोबर आहेत श्री सुहास चिपळूणकर, जे या हॉटेलचे कित्येक वर्षापासूनचे गिराईक आहेत. तर आपण त्यांना विचारू या हॉटेलबद्दलची आणखीन काही माहिती त्यांना सांगता येईल का. साधारणपणे 1981-82 पासून मी या हॉटेलमध्ये येतोय. तेव्हा राजू शेठचे वडील अंबादास शेठ सुद्धा तेव्हा हॉटेलमध्ये असायचे. सकाळी नाश्ता हा आमचा कॉलेजला जातानाचा इथे विषय असायचा. तसेच इथली जी चव 1981 पासूनची आहे ती आजही तशीच आहे. कारण त्यांचे हे घरगुती मसाले आहेत आणि ते शेवसुद्धा बाहेरून विकत न आणता इथेच ते तयार करतात शुद्ध डाळीच्या पिठात. त्यामुळे अजून चवीत कुठचाही फरक पडलेला नाही आहे. त्यामुळे हे आमचं अतिशय आवडतं ठिकाण आहे. पूर्वी साधारणपणे 85-86 सालापर्यंत इथे लिंबाचं झाड होतं. तेव्हा इथे खाली बाक आणि टेबल लावलेले असायचे. समोर टॅक्सी स्टँड होता. आज जिथे पट्ट्याची आणि बॅगांची दुकानं दिसत आहेत तिथे काका ढाबा होता. एवढे बदल होऊन सुद्धा या परिसरात आज शीतल हॉटेल तिथेच आहे आणि त्याच प्रकारे करतात. संध्याकाळचा चहा आणि त्याच्याबरोबरची खेकडा कांदा भजी ही सुद्धा इथली अतिशय प्रसिद्ध होती. तर आता आपल्या बरोबर शीतल रेस्टॉरंटचे तिसरी पिढी आपण ज्यांना म्हणू, ती तिसरी पिढी आपल्या बरोबर आहे, दर्शन सेठ. आपण त्यांनाच विचारू की त्यांचा आता एक्सपिरियन्स कसा आहे तिसरी पिढी म्हणून. आणि दुसरी गोष्ट, मिसळीची किंमत किती आहे आपल्याकडं. मिसळ, पाव, पापड असे याची किंमत फक्त 60 रुपये. अच्छा. आणि तुम्ही त्याच्यासोबत भजी वगैरे घेतली
तर त्याचे एक्स्ट्रा 30 रुपये लागतात. बरोबर. आमचं बिल किती झालं? तुमचं बिल झालं दोन मिसळ, एक एक भजी भजी. 150. हे पैसे. स्पेसिफिकली मी ह्या गोष्टी तुम्हाला दाखवत आहे. फूड रिव्ह्यू चॅनल करणारे काही जे चॅनल आहेत त्या चॅनलवर एक गोष्ट असते की हॉटेलबद्दल माहिती दिली जाते, तिथल्या पदार्थांबद्दल माहिती दिली जाते, पण हे हॉटेल कुठे आहे त्याचा पत्ता लोक देत नाही. आपल्या चॅनलवर प्रत्येक हॉटेलचा पत्ता स्पष्टपणे दिला जाईल. इथे CBS आहे, CBSच्या मागची ही गल्ली आहे जिथे टॅक्सी स्टँड आहे आणि या टॅक्सी स्टँडच्याच बाजूला हे शीतल रेस्टॉरंट आहे. याची गुगल लिंक मी माझ्या चॅनलवर देणार आहे. तर इथे निश्चित या, इथली मिसळ टेस्ट करा, इथला वडा रस्सा टेस्ट करा, इथली कांदा भजी टेस्ट करा आणि मला रिव्ह्यूमध्ये सांगा. निश्चित कॉमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिचितांपर्यंत जरूर पोचवा.